विद्यार्थी मित्र, व्यवसाय सेवा या चौथ्या प्रकरणाची आपण माहिती घेत आहोत. व्यावसायिकाला व्यवसाय करत असताना वेगवेगळ्या सेवांचा वापर करून व्यवसाय करावा लागतो. या सेवा प्रकारामध्ये बँकिंग, विमा, वाहतूक, गोदामे व संप्रेषण या प्रमुख सेवा प्रकारांचा वापर करून उत्पादित झालेला माल ग्राहकापर्यंत पोच करण्याचं काम या सेवा प्रकाराचा वापर करून करावं लागतं. आतापर्यंत आपण गुदामे या प्रकाराचा सेवा प्रकाराची आपण माहिती घेत आहोत. गुदामाचा अर्थ म्हणजे काय? गुदाम म्हणजेच वाहतूक, साठवणूक असं म्हटलं जातं. त्या साठवणुकीचा अर्थ आणि व्याख्या बघितली. त्याच्यानंतर गुदामाची कार्ये आपण बघितली. आता आपण गुदामाचे प्रकार बघणार आहोत. तर गुदाम म्हणजे साठवणूक किंवा साठवणुकीची व्यवस्था करणे, याला गुदाम असं म्हटलं जातं. वस्तूंच्या अथवा मालाच्या साठवणुकीसाठी अथवा जमा करण्यासाठी असलेले आस्थापन म्हणजे गुदाम होय. म्हणजे केलेली व्यवस्था म्हणजे गुदाम म्हणजेच साठवणूक होय. व्यावसायिकाला उत्पादित झालेला माल त्याच्या ग्राहकाच्या गरजेनुसार व परिस्थितीनुसार मालाची विक्री करावी लागते. म्हणून उत्पादित झालेला माल संग्रहण करून आवश्यकतेनुसार मालाची विक्री करण्याचं काम या गोदामाच्या सेवा प्रकारामुळे शक्य होतं. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुदामाचे प्रकार आहेत. त्यानुसार व्यावसायिक आपल्या सोयीनुसार व आवश्यकतेनुसार या गुदाम प्रकाराचा वापर करत असतो. त्याच्यानुसार गुदामाच्या प्रकारामध्ये पहिलं खाजगी गुदामे. खाजगी गुदाम प्रकार असा प्रकार आहे की मोठमोठे किंवा छोटे उत्पादक एकत्र येऊन मालाची साठवणूक ग्रहाची व्यवस्था करतात. एकाच उत्पादकाला मोठंच्या मोठं गुदाम उभारणं शक्य नव्हतं. अशा वेळी मोठमोठे किंवा छोटे छोटे उद्योजक, उत्पादक एकत्र येऊन साठवणूक घराची किंवा आस्थापनाची व्यवस्था करतात, जेणेकरून हे गुदाम किंवा साठवणूक गृह बांधणं परवडेल आणि त्याची देखभाल करता येईल, सोयीचं होईल. यासाठी अनेक व्यापारी, उद्योजक लोक एकत्र येऊन आपल्याच उत्पादित झालेल्या मालाची साठवणूक करण्यासाठी या गुदामाची व्यवस्था करतात. अशा व्यवस्थेला खाजगी गुदामे असं म्हणतात. बऱ्याच अंशी उत्पादक व घाऊक व्यापारी सुद्धा किंवा घाऊक विक्रेते सुद्धा देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशी गुदामे उभा करताना आपला दिसून येतात, जेणेकरून आपल्या सोयीनुसार मालाची विक्री करता येईल व साठवणूकही होईल. या उद्देशाने हे गुदामे उभारले जातात. त्याच्यानंतर बघा, दुसरं सार्वजनिक गुदामे. ही सर्वसामान्य लोकांसाठी सेवा पुरवण्याच्या हेतूने गुदामाची उभारणी केलेली असते. एखाद्या व्यक्तीमार्फत किंवा व्यक्तीच्या समूहामार्फत किंवा सहकारी संस्थेमार्फत या गुदाम प्रकाराचा स्थापना केलेला आपल्याला दिसून येते. शासनाचा परवाना काढून किंवा विहित नियम आणि कायद्यानुसार या गुदामाची उभारणी करून लहान लहान उत्पादकांना, व्यापाऱ्यांना कमीत कमी किमतीमध्ये मालाची साठवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम या सार्वजनिक गुदामाच्या प्रकारामध्ये होते, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना, उत्पादकांना, ग्राहकांना, घाऊक व्यापाऱ्यांना, अशा वेगवेगळ्या लोकांना ही गुदामे परवडतील या हेतूने एका व्यक्तीमार्फत किंवा व्यक्ती समूहामार्फत किंवा सहकारी संस्थेमार्फत शासनाचा परवान्याअंतर्गत ही गुदामे उभारली केलेली आपल्याला दिसून येतात. सामान्यतः लोहमार्ग, महामार्ग व जलमार्गावर ही सार्वजनिक गुदामे उभारलेली आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर 3 नंबर बघा, करदेय गुदामे. व्यापारी लोक किंवा उद्योजक वेगवेगळ्या देशातून मालाची आयात निर्यात होत असते. अशा वेळी एका देशातून आणलेला माल आपल्या इथं साठवणूकगृहामध्ये पहिल्यांदा ठेवला जातो, त्याला करदेय गुदामे असं म्हटलं जातं. म्हणजेच बंधपत्र गुदामे, यालाच बॉन्डेड वेअरहाऊस असं म्हटलं जातं. सरकारकडून परवानाकृत आयात मालाचा साठा ठेवण्यासाठी सीमाशुल्क भरेपर्यंत, म्हणजे जो टॅक्स असेल, कर असेल, तो भरेपर्यंत आयातदाराकडून
उपयोगात आणल्या जाणाऱ्या गुदामाला करदेय गुदामे असं म्हटलं जातं. म्हणजेच आपण एखाद्या उद्योजकानं व्यापाऱ्यांना माल आयात केल्यानंतर तो पहिल्यांदा या गुदामामध्ये ठेवला जातो. सरकार या गुदामाला परवानगी देते किंवा गुदाम असं बांधावा आणि सरकारने टॅक्स किंवा कर भरल्यानंतरच या गुदामातून माल व्यापाऱ्याला किंवा उद्योजकाला किंवा आयातदाराला देण्याचं काम या करदेय गुदामामध्ये दिलं जातं. हा एक कराराचा प्रकार आहे. करार म्हटलं जातं की सरकार व करदेय गुदामामध्ये झालेला असतो की आयात केलेला माल पहिल्यांदा या गुदामामध्ये ठेवून जर आयातदारांनी टॅक्स किंवा सीमाशुल्क भरल्यानंतर मागणीनुसार सीमाशुल्क भरल्यानंतर या गुदामामध्ये माल आयातदार घेऊन जाऊ शकतो. त्यालाच त्या ठिकाणी करदेय गुदामे असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, आता साधारणपणे करदेय गुदामे ही बंदराजवळ असतात. म्हणजे समुद्रापासून जिथे आयात निर्यात होत असते अशा ठिकाणी बंदराजवळ ही गुदामे उभारलेली असतात. सर्वसामान्य आयात केलेला माल पहिल्यांदा या गुदाममध्ये ठेवून आयातदाराला सरकारी जो सीमाशुल्क असेल, टॅक्स असेल, कर असेल तो भरल्यानंतर या गुदामामध्ये ती पावती कर भरलेलीची पावती दाखवल्यानंतर माल देण्याची सुविधा या करदेय गुदाममध्ये दिली जाते. त्याच्यानंतर बघा, करदत्त गुदामे. बऱ्याच अंशी करदत्त गुदाम म्हणजे कर भरल्यानंतर जी गुदाममध्ये त्या ठिकाणी आयात केल्यानंतर माल जो असेल तो पहिल्यांदा करदेय गुदाममध्ये ठेवला जातो, जी बंदराजवळ असतात आणि बंदराजवळ त्या ठिकाणी आयातदारानं टॅक्स किंवा सीमाशुल्क भरल्यानंतर ही आयातदार कुठल्याही ठिकाणी घेऊ शकतो. पण त्यानं करदेय गुदामामध्ये माल भरल्यानंतर टॅक्स भरल्यानंतर तिथून माल हलवला जातो आणि तो करदत्त गुदाममध्ये ठेवला जातो. ही गुदामे जवळपास शहरालगत असतात, जेणेकरून आयात निर्याती वाहतुकी संदर्भात अडचणी येऊ नये आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये मालाची विक्री व्हावी यासाठी करदत्त गुदामध्ये मालाची साठवणूक केली जाते. आयातदार आपल्या सोयीनुसार शहरालगत असलेल्या करदत्त गुदामामध्ये टॅक्स किंवा करदत्त गुदामाची जी पावती असेल, जी रक्कम असेल किंवा शुल्क असेल ते शुल्क भरून पाहिजे त्या पद्धतीनं मालाची मागणी करू शकतो. या करदत्त गुदामामध्ये त्या ठिकाणी जसं सर्वसामान्य गुदामामध्ये कार्य केली जातात, जसं एखाद्या गुदामामध्ये मालाची साठवणूक केली जाते, त्या साठवणुकीची दक्षता घेतली जाते, बाबा देखभाल केली जाते, त्याची विभागणी केली जाते, पुनर्वेष्टन केलं जातं, प्रक्रिया केली जाते, वर्गवारी, प्रतवारी अशी सुद्धा कार्ये करदत्त गुदामामध्ये केली जाते. ही गुदामे पुनर्निर्यातीसाठी सुद्धा उपयोगात आणली जातात. म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात माल पाठवायचा असेल तरी सुद्धा माल आणल्यानंतर करदेय गुदामध्ये ठेवला जातो आणि टॅक्स किंवा सीमाशुल्क भरल्यानंतर पुन्हा करदत्त गुदामध्ये आणून प्रक्रिया असेल, पुनर्वेष्टन असेल, प्रतवारी करून पुनर्विक्रीसाठी सुद्धा निर्यातीसाठी किंवा पुनर्विक्रीसाठी किंवा पुनर्निर्यातीसाठी सुद्धा ही गुदामे वापरलेली आपल्याला दिसून येतात. ही गुदामे साधारणपणे बंदर अथवा गोदीच्या क्षेत्राजवळ प्रकर्षाने आढळतात. म्हणजे शहराजवळ अशी किंवा बंदराच्या लगतच बाजूला थोडं त्या ठिकाणी गुदामे असताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर बघा, शासकीय गुदामे. बऱ्याच अंशी केंद्र सरकार व राज्य सरकार किंवा सार्वजनिक सरकारच्या संस्थांच्या स्थापित असलेले छोटे शेतकरी, व्यापारी, विक्रेते यांना गुदाम बांधणे अडचणीत असतं किंवा खर्चिक असतं. अशा वेळी ही गुदामे शासकीय गुदाम म्हणून उपयोगात आणली जातात. देशाच्या वेगवेगळ्या भागात ही गुदामाची उभारणी केलेली आपल्याला दिसून येते. अत्यंत माफक किंवा कमी किमतीमध्ये मालाची साठवून ठेवण्याची मुभा देण्याचं काम या शासकीय गुदामाच्या माध्यमातून सेवा देताना आपल्याला दिसून येतात. वेगवेगळ्या राज्यात किंवा देशाच्या केंद्रीय भांडार निगम, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन, राज्य
महामंडळ आणि भारतीय खाद्य निगम इत्यादी गुदामे ही त्या ठिकाणी शासकीय गुदामे म्हणून ओळखलेली आपल्याला दिसून येतात, जेणेकरून छोटे शेतकरी, व्यापारी, विक्रेते यांच्यासाठी अत्यंत माफक किमतीमध्ये मालाची साठवणूक करण्याची सुविधा देण्याचं काम शासकीय गुदामाच्या अंतर्गत केंद्र किंवा राज्य किंवा सार्वजनिक सरकारी संस्थांच्या अंतर्गत मालकीचे असून या गुदामे उभा करण्याचं काम शासकीय गुदामाअंतर्गत केलेलं आपला दिसून येतं आणि सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतर बघा सहकारी गुदामे. आता आपल्याच एक सहकारांतर्गत नियम आपल्याला माहित आहे, अल्प उत्पन्न गटातील किंवा समान हेतू असणारे लोक एकत्र येऊन आपल्याच लोकांची उन्नती व्हावी, प्रगती व्हावी या हेतूने सहकार स्थापन झालेला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये सहकाराची उभारणी झालेली आपल्याला दिसून येते. अशाच सहकारी संस्थांची निर्मिती होत असताना सहकारी गुदाम्यांची सुद्धा निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. याच्या अंतर्गत आपल्याच सभासदांना किंवा आपल्याच लोकांना आपल्याच उत्पादित झाले त्यांच्याकडे उत्पादित झालेला माल सुरक्षित ठेवण्याच्या हेतूने माफक किमतीमध्ये मालाची साठवणूक करण्यासाठी कमी उत्पन्न गटातील किंवा समान हेतू असणारे लोक एकत्र येऊन बचतीची करून त्या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात गुदामा उभा करून सेवा देताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये शेतकरी, व्यापारी किंवा सामान्य जनतेसाठी सुद्धा वस्तूची साठवणूक गृहामध्ये सेवा देण्याचं काम सहकारी गुदामा अंतर्गत करताना आपला दिसून येतात. त्याच्यानंतर बघा शीतगृह. आता सर्वसाधारणपणे शीतगृह गुदामे याच्यामध्ये मोठमोठ्या ठिकाणी किंवा शहरालगत असेल किंवा मोठमोठ्या छोट्या छोट्या किंवा मोठ्या ठिकाणी ही गुदामे शहरामध्ये गुदामे उभारलेले आपल्याला दिसून येतात. नाशवंत मालाच्या बाबतीत फळे असतील, फुले, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ याची नाशवंत होतो. लक्षात लगेच ज्या वस्तूची नाशवंत होते या नाशवंतीपासून संरक्षण होण्यासाठी शीतगृह गुदामाची आवश्यकता असते आणि या गुदामाअंतर्गत फळे, फुले, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ सुरक्षित राहावे, योग्य तापमानामध्ये त्या ठिकाणी सुरक्षित राहावे किंवा संरक्षित राहावे व आवश्यकतेनुसार त्याचा उपभोग करता येईल यासाठी शीतगृह गुदामे उभारलेले आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध हे मुंबईमध्ये गेल्यानंतर किंवा पुणेमध्ये गेल्यानंतर किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संकलित झाल्यानंतर कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं जातं, ज्याला शीतगृह गुदाममध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून किंवा त्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी योग्य टेम्परेचरला ठेवून त्या ठिकाणी पाहिजे त्या पद्धतीनं पुनर्वापर करण्याचं काम शीतगृह गुदामामध्ये केलं जातं. त्याच पद्धतीनं दुधानंतर फळे, फुले असतील, भाज्या असतील याचं सुद्धा संरक्षण व्हावयासाठी शीतगृह गुदामाची उभारणी वेगवेगळ्या शहरामध्ये झालेलं आपल्याला दिसून येते. उदाहरण मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी फळे, फुल्यांच्यासाठी फळे असतील, भाज्या असतील, दुग्धजन्य पदार्थ, कारण मुंबईमध्ये त्या ठिकाणी शेती नाही आहे, तर अशा ठिकाणी आपल्या ग्राहकांना किंवा तिथल्या लोकांना सोयीसाठी शीतगृह गुदामाची उभारणी केलेली आपल्याला दिसून येते. एकंदरीत बघा व्यापारी लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी, ग्राहकांसाठी सुद्धा गुदाम हे आवश्यक असतं, कारण उपभोगाच्या नुसार आपण वस्तूचा वापर करत असतो आणि वस्तू टिकावी, सुरक्षित राहावी यासाठी गुदामाची आवश्यकता असते आणि त्यामुळं गुदामाला व्यवसायामध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा एक महत्त्वाचं स्थान आहे आणि त्याच्यानुसार गुदामाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार आणि आवश्यकतेनुसार व्यापारी लोक, उद्योजक, सर्वसामान्य शेतकरी असतील त्याचा वापर करताना आपला दिसून येतात.